गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अंशूज ब्लॉग. कसे आहेत मंडळी? मस्त असलेच पाहिजे तर आपला ब्लॉग बघताय. तर इकडे मी जेवतोय असं अंशू बोलतोय आणि त्याला तिखट लागलाय तो हा असू करतोय पण जेवतोय भेंडी आणि चपाती. आणि आता जातो मी खाली चालायला. डबा घेऊन चालला पप्पाला? पप्पाला डबा घेऊन चालवला? सांडवतो हा सांडवा. मला दे मला दे मला बाबू बोलतो हाय गाईज, गुड मॉर्निंग. काय बेटा बोल बाबू, हाय गाईज बोल. हे बघा बाबूला माझी उष्णता उठली आहे. काय खाल्लंय काय माहिती त्याने गरम. त्याला असं काय केलं का त्याला पाहिजे असतो. हे बघा कशी उष्णता आहे. आणि त्याला आता 1.5 वर्षाची वॅक्सिन द्यायची आहे. कशी काय देऊ, कशी काय देऊ सांग. काय बडबड झाले बाबूची? बब्बू ए बब्बू ए बब्बू. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बाबाही झोपून घेतलाय. बाबांचा आरामाचा टायमिंग आहे. हां बाबांना काय काम आहे बघा, झोपून घेतलंय. सगळी घरातली कामं डन झालेत. म्हणजे लाडू पोचा, कपडे, भांडी, जेवण पण बनवलं आहे. बाबूचं पण जेवण झालं आहे. आणि आता जस्ट मेडिकलला चाललं आहे. आज उशीर झाला कारण का आज त्यांना सुट्टी आहे, त्यामुळे मग थोडासा उशिरा. चलो, आज मेडिकलमध्ये ते होते, आता जस्ट घरी जेवायला गेले. तुम्ही बोलता अशी का बोलते, तर माझा थोडासा जिभेचा प्रॉब्लेम आहे, थोडा दिवस समजून घ्या. काय झालं, आज मेडिकलमध्ये ते होते ना, त्यांना असं कुठे बाहेर बसायला गेलेलं आवडत नाही. आपल्या दुकानातच बसायचं. फॅन आहे, मस्त फॅन खाली बसणार, तू कशाला चवताल ते असं बोलतात ते मला. आता ते गेलेत, आता आपण कल्टी मारणार आणि बाजूला बसायला जाणार. आपलं मेडिकलवर पूर्ण लक्ष असतो. त्यांना असं वाटतं नसतो, पण माझं पूर्ण लक्ष मेडिकललाच असतो. मला आवडतं, बोलायला आवडतं. मी अशी बोलली नाही का माझ्या मनाला असं कसं तरी होतं. आता जाते बाजूला जाऊन बसते, जरा गप्पा मारते, दिनचर्या आपली चालू करते. आमची ते पण घरी जेवायला आले, ते पण आले नाही. आता बाबा जेवले आणि बाबा आले म्हणजे मला जेवायला. आता बघ बाबू आणि बाबूची आजी, बाबूचा पप्पा काय करतो. मी बाबूच्या आजीचं आत्ता उठलं, जो उठलाय अशा प्रकारे बाबू उठलाय. तू मग दमलाय ना काम करून, पप्पा झोपू दे. नको ना बाबू, नको ना बाबू, नको ना बाबू. हा तो ग्लास फेकला पत्र्यावर, मग तू पाणी कसं पिशील? हा ना, हुशार एवढा आहे का काठी पण घेतले काढायला. मग तेवढा हुशार आहे बघा, काठी घाले बघा. आता याच्या बोलणार होते, कोणी शिकवल्याला. काल ORS ची फ्रुटी आणली, ती कुठं टाकली ती माहित नाही. भेटली का नंतर आईंना? काय आई, हा सगळा वस्ता येतो, एवढा चॅप्टर आहे, सोप्या उभा राहतो आणि असं खाली फेकून देतो पत्र्यावर. आणि चढायचं कसं काय पत्र्यावर? येऊ बाबू? गेलाय ना, पप्पाला उठवतोय त्याच्या. काय बाबू, काय करतो? काय पाहिजे तुला? काय पाहिजे? सांगतो तिथं दाखली जा ना. आता काय काय तिथं? आणि आईस्क्रीम अंदर. आईस्क्रीम आणा. काय आणशील? काय आणशील? जा दुकानात जा. हा दुकानात कसं जातात? बाप चालला पण. बाबू इकडे इकडे, नको जाऊ इकडे. मग आई येते, आई इकडे. दरवाजा लाव, दरवाजा लाव. दरवाजा कसा लावतात दाखव. दरवाजा लाव आपला. तू एकटाच
खाली पडल ना. आई मी आईस्क्रीम आणते ये. चल आईस्क्रीम आणायला. चल ये. चल आपण. तर जस्ट आम्ही आईस्क्रीम लेकर आहे आणि बाबू शिंकतोय आणि जर असा घरात शिंकला का मग माझं बँड मला हे एवढे ओरडतील. ते बोललेत का त्याला आईस्क्रीम बिलकुल नाही द्यायची आणि आम्ही नाहीच देत. तसं बघायला गेलं तर थोडीशी चव लावतो ना. आई जास्त नका देऊ त्याला. मग काय करता आहे? तुम्ही खा ना. खातो बघा कसा खातो बघा असा. बिलकतो आहे ना. हा सोडत पण नाही. बाकीचं जेवण द्यायला सांगितलं का नखरं बघायचं त्याचं. आहेत मांगाला आजीच देते म्हणून आजीचकडे जातो. बाबू मम्माला दे. बाबा आजी काय छान छान छान. कशी आईस्क्रीम छान. कशी आईस्क्रीम कशी आहे. मस्त आहे ना. आईस्क्रीम खाला बरोबर. हां जेवायला कशी पहिला घास खाला नखरं करतो. आईस्क्रीम खायला करतो का. हां बघ कसं चगलतोय बघ. नाही नाही हां चाप्टर चमनगोटा. आईला दे ना. आई घ्या ना तुम्ही पण. आई दिली मोठा घास मारा. आई मारा नाही एक घास अजून. खाऊ द्या. एवढं सारं नाही खाऊ द्या आता. दे 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 आईला दे. बा लाड प्रेम प्रेम. बाबू मम्माला हा. मम्माला मम्माकडे पण आहे. मम्माला दे. दे ना. दे ना. तुम्ही स्वतः- त्याची खाल्ली आणि आता माझी आईस्क्रीम खायला आलाय. मी देईल का बाबू तुला. मी देईल. कशाला एवढी तळमळ पाहिजे सांगा. तुझी खाल्ली ना बाबा. हा ना दुसरा तुकडा दे. ते आता दे. तुझी कशाला खाल्ली मग. तुझी कशाला खाल्ली. माझी खायला आलाय तो आईस्क्रीम. बघा तळमळ बघा आईस्क्रीम खायला. मी मागितली आतमध्ये पालाला. हा तुझी आईस्क्रीम मागवली तर आतमध्ये पाळायला येऊ. हा माझी बरोबर खायला आलाय. बाबा डोका. फुटल ना. जेवण फुटल ना. धर आईस्क्रीम धर. हा डोका आपला असं बोलता येते माहिती आहे का. फायनली मी याला माझी आईस्क्रीम दिलेली आहे. संपली संपली सांग सगळ्यांना. खतम. बोल आमच्या घरी आईस्क्रीम खायला येऊ नका. आमची आईस्क्रीम संपली. काव काव झाली सांग. दोन्ही हातानी ह्या हाताने पण कर. काव काव झाली. हां बाय कर बाय कर बाय. पादे असा पादे. बस झालं आता. त्याचा आईस्क्रीम संपली. आता चालला खाली. काढून घेतल्यात. आता मी पण झोपणार आहे. आता बाबू मला डिस्टर्ब करणार नाही. हा ह्या बघा असे कारनामे असतात त्याचे. हा, बोलणार त्या. बाबा. आता मी पण जाऊन झोपून घेते जरा वेळ. अर्धा तास. आणि बाबू काय करतो माहिती आहे का. त्याचा पप्पा झोपलाय. जातो ना चावतो. हां माझ्या पण चावला. पाडला डस्टबिन पाडला त्याने. अशीच कामं त्याची. नुसता पसारा करतो. ए बाबू मम्मा झोपते. हा तू मम्माला उठवू नको नाही तर मम्मा मारल.
पण एकाच ठिकाणी थांबत नाही, ती फिरतीवरच असते. आणि तिच्या ब्रेक असे आहेत ना, दात असं चावतो ना का सगळ्यांना एका झटक्यात उठवल. आता मी झोपले ना, मला पण तोच उठवणार आहे 10-15 मिनिटात. नको ना. पप्पी यायला सांगतेस ना? पप्पी येतो ना तो? नीट घेतो ना. पिसरला का तू? पिसरला. इकडे मी चाय चपाती खायला घेतली ना. बाबूनी माझी अर्धी चपाती घेऊन पळून गेला आणि तिथे चपाती खातोय ना. बाबूला पण चपाती खूप आवडते ना. बाबा त्याला न्या ना आतमध्ये. काय मग तो मागं लागला तर बघा. मग मी चालले. आवाज येतोय का तुम्हाला? आता भोंगा वाजते. भोंगा वाचलाय त्याने. टू इज स्लीपिंग. नाही बाबा, पाणी नाही आला. डिनर आम्ही खूप दिवसांनी एकत्र करतोय, कारण का दुपारचा तरी आम्ही कधी तर क्वचित करतो, कारण का होतं आमचं असं. पण रात्रीचं कधीच होत नाही. जर चपात्या असतील तर मग मी मेडिकलला नेते, त्या दिवशी होतो. मग आता जेवण ना. चावी तुमच्याकडे इथून गेली, तुम्हाला सांगता नाही. मग बाबाई मुद्दामून माझी परत फेरी व्हावी म्हणून बाबाई चावी त्यांच्याकडे सांगितली नाही. अशा प्रकारे आपला ब्लॉग बंद करते. आपला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू. कीप सपोर्टिंग.